विठ्ठलवाडी टीमने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि बॅटिंगसाठी पाचारण केले गेले या ठिकाणी आपण पाहू शकतो श्री जागमाता रावळ संघाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। गणपति बाप्पा वंदन करून तेरे भक्ति का सफर बहुत सुहाना है, हमारा दिल सिर्फ साईनाथ का दीवाना है। साई बाबांना वंदन करून, आई गायत्री मातेला वंदन करून, आई जीवदाणी मातेला वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या। विठ्ठलवाडी संघ आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। आदरणीय श्रीधरजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे, त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। सायराजजी भोईर यांना सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये लवकरच इनॅक्शन मध्ये असतील। आमचे लाडके मायबाप प्रेक्षक जे आहेत त्यांना फक्त एक कलकलीची विनंती आहे, आपण बॅरिकेड्सच्या मध्ये कोणी येऊ नका, कारण खेळाडूंना अडथळा निर्माण होऊ शकतो। तर त्या प्रेक्षक राजांना एकच विनंती असणार आहे, आपण थोडंसं बॅरिकेडच्या बाहेर उभं राहा। तुम्हाला सर्वांसाठी या ठिकाणी स्टँड उभारले गेलेत, त्या स्टँडमध्ये बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत। विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। या स्पर्धेसाठी ज्या स्पॉन्सर्सनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य दाखवलंय, जे दनशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत, आदरणीय सन्माननीय दहेशजी गावड साहेब याच गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून द्वितीय चषक आणि चतुर्थ चषक आपल्याला सौजन्य केले गेले। दहेशजी गावड एक चांगले उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय योगेश दादा गरत आपण पाहू शकतायत, विरातन गावातील सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले। दरवर्षीप्रमाणे सौभाग्यवती सुनंदा पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक या ठिकाणी सौजन्य केले गेले। होमसाई एंटरप्राइजेस आदरणीय सुजनजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, नवगर गावातील उद्योजक, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जी टी शर्ट्स आपण पाहतोय पिंक कलर मध्ये ती या ठिकाणी स्पॉन्सर केली गेली आहेत। आदरणीय पिंकेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून तृतीय चषक आपल्याला सौजन्य केले गेले। कुमारी अवनी दीपक पाटील टायगर स्पोर्ट्स बेलपाडा यांच्या माध्यमातून 5वे चषक आदरणीय दीपक जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले। आदरणीय अंश पलवड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून तब्बल 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय। सौभाग्यवती अमिता गावड मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून 33,333 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय, सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद। विघ्नहर्ता स्पोर्ट्स आदरणीय राजूजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी या ठिकाणी आकर्षित शूज या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत। आदरणीय मयूरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, याच गावातील एक सुंदर उद्योजक आहेत आणि कालच्या दिवसामध्ये ते उपस्थित सुद्धा झाले होते। त्यांच्या माध्यमातून 10,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय। धानी स्पोर्ट्स कडून अर्थातच आपण पाहतोय आदरणीय नितेशजी परेड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, बेस्ट बॅट्समनसाठी धानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर केली गेली। विठ्ठल रखमाई हार्डवेअरचे निलेशजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून खेळपट्टीसाठी मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते। विश स्पोर्ट्सचे मालक आदरणीय अनिकेतजी राऊत साहेब आपण पाहतोय, सगळे खेळाडू सुद्धा
त्यांच्या माध्यमातून तब्बल 34 चेंडूंची जी बॉक्स आपण पाहतोय ती सौजन्य केली गेलेत. आदरणीय विनोदजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस योगेशजी गवड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य. आदरणीय किरणजी कारभारी साहेब ऋषिका इलेव्हनचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून 555 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे. नावेद सर स्वस्तम हॉस्पिटल जे पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे. अचिवर स्पोर्ट्स सफाले किरणजी गुरुद्वान सर यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज स्पॉन्सर केले गेलेत. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस पाटील यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. प्रीत ॲक्वा विनोदजी पाटील सर आणि त्याचबरोबर दहेशजी गावड सर. आजच्या चौथ्या दिवसातील ओपनिंग मॅच आपण पाहतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या दोन टीम मधील बॅटल आपल्या स्क्रीनवरती. रावले गावाची शान या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच नेहिल किनी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये मागील 2 वर्षांमध्ये जो परफॉर्मन्स नेहिलने दिलाय ना तो परफॉर्मन्स कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये मागील 2 सामन्यांमध्ये. आता या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये लढावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जीत पाटील आपण पाहतोय. काल मुकेश यांचा खेळ सुद्धा जबरदस्त राहिला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये श्री कुर्लाई चषकामध्ये कौशल सध्याच्या घडीला पीक फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतायत. फलंदाजीमध्ये सुद्धा चेस मास्टरच्या रोलमध्ये त्यांना आपण पाहिले. त्यामुळे कौशलच्या वरती सुद्धा मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. कौशल किनी या ठिकाणी दाखल झाल्यात. आजच्या दिवसातील पहिला चेंडू पहिला सामना. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या दोन संघांमधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नेहिल किनी आणि जीत पाटील आणि लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये कौशल किनीला आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. आदरणीय अंजेशजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला सुरुवात होते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. या ठिकाणी सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला चेंडू कौशल किनी. पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑस्टनच्या भरपूर बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये. एकदा वेदांना पाहायला मिळते. सुरुवात अवंतरणी झाली कौशलची. बरोबर 9:35 या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पिच झालाय. डिलिव्हर्ड झालाय. गोलंदाज कौशलच्या माध्यमातून पुढचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती श्री जागमाता रावले संघाला लागत असताना सर्वाधिक मोठा धक्का नेहिल किनी तंबूच्या आसऱ्याला. पहिल्याच बॉलवरती कौशलने आपल्या संघाला एक महत्वाचं यश प्राप्त करून दिलंय. एक्सपेन्सिव्ह विकेट. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती नेहिल किनीची विकेट जाताना पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये नेहिल किनीचं जे नेचर आपण पाहिलंय थोडंसं निगेटिव्ह माइंडसेटने केलं असताना आपल्याला पाहायला मिळाला. नेहिल मागील 3 सामन्यांमध्ये नाराजताने केले. आदरणीय सन्माननीय रोहिदास जी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाज सेवेचा वसा सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती
स्थानापन्न व्हायचंय. सातत्याने क्रिकेटसाठी ते झटत असतात. आदरणीय रोहिदासजी भगत सर, आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. वाडीव गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटवरती जो जिव्हाळा त्यांचा आपण पाहिलाय सातत्यानं. साहिल चापके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय थर्ड पोझिशनवरती. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. कौशल एक वेगळ्या अंदाजामध्ये या स्पर्धेमध्ये दिसलाय. पहिल्या चेंडूचं केले टिकिंग झालंय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालंय कौशलला. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे साहिल चापकेसाठी पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस वरती लॉंगॉनला बॉल पाठवला गेलाय. दिलीप घर त्यांच्या स्वागताकरिता चौकार. फुलटॉस वरती साहिल चपकेने या ठिकाणी चौकार मारलाय. धावसंख्या फलकावरती 5. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज कौशल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये साहिल चपकेला पाठवलं. मागच्या चौकाराचं उत्तर या बॉलवरती दिले गेले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दोन्ही संघांचं आमच्या आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद, कारण दोन्ही संघ दिलेल्या वेळेवरती उपस्थित झाले आणि रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताना पाहायला मिळाले दोन्ही संघ. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मिडविकेटला साहिल चपकेच्या बॅट मधून करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. आलाय षटकार. 6 धावा. रोहिदासजी भगत साहेबांचं या षटकाराने स्वागत होताना पाहायला मिळते. साहिल चापके पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानामध्ये खेळत असताना बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. देहबोली त्या ठिकाणी सकारात्मक पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं मागच्या 3 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून स्ट्रोक आल्यात. लॉंग ऑनला चौकाराला डीप मिडविकेटला षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती 11. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवात विकेटने झाली होती, परंतु एंड ऑफ दी ओव्हर या ठिकाणी वार करण्याचा प्रयत्न साहिल चापके मैदानामध्ये करतोय. बॅटची काढा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मनोज यांना आपण पाहतोय. मनोज यांचा जर विचार केला तर मागील 4 दिवसांमध्ये मनोज यांची सर्वत्रच चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. काय बॅटिंग केले. आज सुद्धा ती बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. युट्यूबला देखील व्ह्युअरशिप मोठी आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या षटकाचे हायलाइट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. आदरणीय सन्माननीय अमितजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. रावळे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि आपल्या गावाचे अर्थातच टिंबिकोडे गावाचे भाऊजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमितजी गरज सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय विकीजी भोईर सर, घाई करा मित्रांनो, मैदानामध्ये वेळ भरपूर जातोय. विकीजी भोईर सर अल्ल्याली पालघर गावातील सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा आपल्या गावातील भाऊजी आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. बरोबर 5 मिनिटे या ठिकाणी घेतली होती पहिल्या षटकासाठी. जास्त टीम मिटिंग करू नका. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरकार्डवरती धावा लागल्यात 11. 11 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. साहिल चापकेच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार जरूर आपण पाहिले. लॉंग ऑन लेग चौकार आला. डीप मिड विकेटला षटकार आला. वेळ भरपूर जातोय. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघ प्लीज घाई करा. ऑलरेडी पहिलं षटक समाप्त झालंय. शेवटचा जो बॉल होता तो बरोबर या ठिकाणी आपण पाहिला 9:39 पडला गेला. या षटकामधील बॉलिंग ट्रॅक वरती मनोजला आपण पाहतोय. म्हणून त्याची मार्क वरती दाखल झाल्यात. वेळ भरपूर जातोय. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघ प्लीज घाई करा.
त्यांना काय सांगितलं मला थोडी माहिती आहे. त्यांना जर सांगितलं असेल अगोदरच प्लेयरला सांगितलं असेल तुमच्या ना. त्या ठिकाणी जीत आणि त्याचबरोबर साहिल एग्रे आहेत, कारण अगोदरच त्याची सूचना दिली होती विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमने. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये मनोज यांना आपण पाहतोय. तुम्हाला 20 मिनिटे दिली गेलेत 4 षटकांसाठी. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला हाताळायची आहे, त्याची नोंद घ्या. तोपर्यंत भरपूर वेळ तुम्ही वाया घालवलाय. प्लीज जास्त वेळ दवडू नका, लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक वेळेवरती पूर्ण झालं होतं, परंतु भरपूर वेळ पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर घेतलाय दुसऱ्या षटकासाठी. मंगेशजी भोईर सर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मंगेशजी पाटील साहेब दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या षटकाची मनोजची होताना आपल्याला पाहायला मिळते. एक हरवणारी खेळाडू आहे आणि या सीझन मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 हाफ सेंचुरीज आपण पाहिल्या, 2 अर्धशतक. त्याच्याच घरच्या मैदानावरती मूळ स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं एक अर्धशतक आलं होतं आणि याच मैदानावरती इतिहास त्याने बनवलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लेग कटर मैदानामध्ये टाकला होता, भरपूर फिरला होता. पण आपल्या बोटांमध्ये जी जादू आहे त्याचं एक चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करत असताना ज्या पद्धतीने हा बॉल फिरला, त्याचबरोबर एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जितला मागच्या 2 बॉलवरती शांत ठेवलाय. धावसंख्या फलकावरती 11 आहे. 11 रन्स स्कोर वरती लागल्या गेल्यात. या बॅटलमध्ये मजा येणार आहे, एक इंटरेस्टिंग बॅटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मनोज फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती लेफ्ट स्वीप पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जाईल. अजित यांच्या स्वागताकरिता चौकार. चांगली स्किल त्या ठिकाणी जीतने वापरली. बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी केला गेला. चेंडूला फक्त दिशा दिली, कारण वेग चांगला होता, फुल टॉस मिळाला. त्याचमुळे आउटफील्डचा सुद्धा फायदा मिळतोय या फटक्यामध्ये. जीतला बॅकफुटला जाऊन स्लॅश केले गेले थर्डमॅनला. जीतच्या बॅटमधून अजून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. कडक शॉट, शॉट ऑफ द मॅच, चौकार. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या ठिकाणी आपण पाहतोय ओपनली चॅलेंज करतोय खऱ्या अर्थाने जीत मैदानामध्ये मनोजला. यॉर्कर टाकलाय मनोजच्या विरोधामध्ये. मनोजने अजितच्या विरोधामध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 चौकारांचं उत्तर या बॉलवरती देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये मनोजने केला. 5 चेंडूंचे खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण पाहिल्यात मनोजच्या विरोधामध्ये. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची. 2 डॉट बॉल आले होते, फुल टॉस दिला, तिथे चौकार प्राप्त केला आणि हाफ ट्रॅकरवरती बॅकफुटला जाऊन स्लॅश केला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी वापरलं होतं मनोजने. 2 चौकार आला, त्यामुळे थोडासा नाराज मनोज दिसतोय. परंतु या ठिकाणी एंड ऑफ द ओव्हर जे 2 चेंडू आपण पाहिले चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेले आणि दोन्ही फलंदाजांना त्याने शांत ठेवले मागच्या 2 बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय 10च्या सरासरीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. मनोज चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक त्याचबरोबर ब्रेक हाताळतो आणि ती कळा मनोजकडे, कारण भरपूर वर्षांपासून क्रिकेट खेळत आलाय आणि नेक्स्ट साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो 2022 मध्ये, खऱ्या अर्थानं 2022 मध्ये मनोज ज्या प्राईम फॉर्ममध्ये होता त्याच इयरमध्ये बाईक सुद्धा मिळवली. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. TWG डॉमिनेटर्स गुहागर या संघामध्ये खेळत असताना त्याने आपला जो परफॉर्मन्स दाखवला होता. 2 षटकं हाताळली होती. 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 4 विकेट त्याने मिळवले होते. त्याच्या लाईफमधील एक अविस्मरणीय तो स्पेल असेल, यात काही शंका नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 40+ तालुका हा पहिला सामना असणार आहे. आई जीवदानी विरार यंगस्टर पापडी आणि दुसऱ्या बाजूला यक्ष 11 सफाले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आरबी बिअर शॉपचे प्रोप्रायटर ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत विकासजी पाटील साहेब. आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय.
2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये राहुल या ठिकाणी आणले गेले गोलंदाजी मार्क वरती. राहुल पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिल्याच बॉलवरती स्विचिटचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. राहुलचा जर विचार केला तर मागचा काही काळ त्याच्यासाठी थोडंसं या ठिकाणी दुःखद राहिलंय, कारण त्याच्या विरोधामध्ये 6 बॉलवरती 6 षटकार आल्यात, परंतु खचून जाणार नाही आहेत, काही शंका नाही आहे. कारण स्ट्रोट बॉर्डला आपण पाहिलं त्याच्यावरती सुद्धा 6 बॉलवरती 6 षटकार युवराज सिंगने मारले होते. 167 मॅचमध्ये 604 विकेट मिळवण्याचा मान टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवला आणि जीतच्या बॅटमधून जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रंटफुटला केल्यानंतर या ठिकाणी लेग ग्लान्स दाखवला आणि सरळ बॉल गॅपमध्ये जातोय. फाईन लेगला येतोय चौकार जीतच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये जीतने बॅटिंग जी केली आहे ना जबरदस्त, सर्वाधिक त्याचा जर विचार केला तर चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. षटकार जास्त आलेले नाही आहेत. चौकारांची संख्या भरपूर आहे. जीतच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 24-2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. राहुलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती, त्याच्या विरोधामध्ये चौकार आलाय. आता या चौकारातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करणार आहे. समोर जीतला आपण पाहतोय चांगली बॅटल मैदानामध्ये करत असताना फाईट करतोय मैदानामध्ये. स्टेप आउट करून इनसाइड आउटचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सरळ निघून जाईल. जीतच्या बॅटमधून अजून एक देखणा फटका. 4 चौकार. मोठ्या प्रमाणामध्ये आता स्टेप आउट करून जीत फटके खेळू लागलाय आणि त्यामध्ये ती एक महारत हासिल केले खऱ्या अर्थानं. मॅचमध्ये चहू बाजूंना त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. फाईन लेगला रन्स आल्यात, मिड विकेटला रन्स आल्यात. इन्साइड आउटचे प्रयत्न सुद्धा त्याने मैदानामध्ये केले गेले. थर्डमॅनला एक चौकार आपण पाहिलाय. बॅक टू बॅक 2 चौकार राहुलच्या विरोधामध्ये. तिसऱ्या बॉलवरती स्लॉक स्वीप दाखवलाय डीप मिड विकेटला. कल्पेश कॅच ड्रॉप. एक सेट फलंदाचा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता कल्पेशने. थोडंसं अवघड झालं कारण सकाळचं सत्र आहे, बॉडी लँग्वेज तितकीशी पॉझिटिव्ह नाही आहे, परंतु या सिच्युएशनला अवघड काम करणं गरजेचं आहे. कारण अंतिम 10 मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 रन्स स्कोरकडे लागले गेले. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये जाणार. चौफेर बॅटिंग करण्यासाठी जीत सध्या तरी ओळखला जातो. येणाऱ्या काळामध्ये हे नाव व्यावसायिक गटामध्ये सुद्धा डेफिनेटली आपण पाहणार आहोत. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ मध्ये मनोज आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि आतापर्यंत श्री जागमाता रावळी टीमला ज्या धावा हव्यात त्या धावा सध्या तरी आलेल्या नाही आहेत, परंतु चांगली बॅटिंग मैदानामध्ये जीत आणि साहिल करत असताना निहिलची विकेट एक या धावसिंगवरती गेली आणि तिथून 29 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केलंय जीत आणि साहिल चापके या 2 बॅटर्सनी. निखिलजी गावड सर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अतिशय कमी वेळेमध्ये स्वतःचा फॅन बेस त्यांनी निर्माण केला आणि त्यांचं स्वागत या क्लीन स्विच हिटने करत असताना क्लिअर करतोय थर्डमॅनला जीतच्या बॅटमधून. वन्स अगेन चौकार. चला घाई करा, वेळ भरपूर जातोय. काय बॅटिंग केलंय जीतने मैदानामध्ये. संघर्ष की दहलीज होगी, सपनों की उडान होगी. तू संघर्ष कर, जीत की मंजिल होगी. आणि तोच जीत मैदानामध्ये काय बॅटिंग करतोय. 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात.
परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन कर रहकर कोण आसमान देखता है. आणि नक्कीच जीतने जी मेहनत या मॅचमध्ये घेतली गेली खऱ्या अर्थानं, जीतचा बॅटिंग परफॉर्मन्स आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. मुन्ना जयस्वाल मास्टर माइंड ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. हायलाइट्स जीतचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकारांची भाषा सध्या मैदानामध्ये बोलली गेली त्याच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती विकेटच्या शोधामध्ये पुन्हा एकदा मनोज लाडकीने आणलं गेलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये मनोजला आपण पाहतोय सेकंड स्पेल मनोजचा असणारा. पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या. चौथं षटक हाताळण्याकरिता आपण पाहू शकतायत मनोज दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. चौथ्या षटकाला प्रारंभ या ठिकाणी झाला. जीत आणि साहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात त्या ठिकाणी होते. चौथ्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने असेल. पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये, प्रतिसाद मिळालेला नाहीये. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी फलंदाजाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न मनोजने केला. एक इंडिव्हिज्युअल बॅटल मैदानामध्ये रंगले. एका बाजूला मनोज, दुसऱ्या बाजूला साहिल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. या बॅटलमध्ये आता या बॉलवरती कोण विजय मिळवेल? या बॉलवरती क्रॉस बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये फाईन लेग दूर. दुर्वेशचे प्रयत्न ठरतील अपयशी आणि गौतमजी मात्रे यांच्या स्वागत करीता येतोय चौकार. फलंदाज साहिल चपकेच्या बॅट मधून डीप फाईन लेगला ठोकलाय चौकार. रास्ता क्या मंजिल क्या, हौसला आहे तो फासला क्या. साहिल चपकेच्या बॅट मधून चौकार आलाय. 38 वरती जाऊन पोहोचले. टोटल 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. या बॉलवरती फ्लिक शॉट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला फिल्डर येत आहेत, जज करतायत आणि या ठिकाणी कल्पेशने चुकी केलेली नाहीये. याआधी कॅच ड्रॉप झाला होता परंतु मागच्या चौकाराचा पलटवार मैदानामध्ये मनोजने केलाय आणि मनोजच्या खात्यामध्ये पहिलं यश. 38 या धावसंख्येवरती एक मोठा धक्का साहिल चपकेच्या रूपामध्ये लागलाय. श्री जागमाता रावली टीमला गॉन. घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आणि तिथून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नावारूपाला आला हार्दिक घरत. आणि आतापर्यंत तो प्रवास अविरतपणे सुरू राहिला हार्दिक घरत यांचा. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. वेळ संपलेली आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली होती. पहिल्याच बॉलवरती हार्दिकच्या बॅट मधून करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क दाखवत असताना सिग्नेचर शॉट हार्दिकच्या बॅट मधून 6 धावा. एक्स्ट्रमच्या बाहेरचा बॉल सरळ पाठवला डीप स्क्वेअर लेगला आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून. फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मनोजच्या विरोधामध्ये आतापर्यंत मागील 4 चेंडूंमध्ये 10 धावा येताना पाहायला मिळत आहेत. हार्दिकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही आपण पाहू शकतायत या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूंवरती कोण कोणावरती हवे होईल, मनोज की हार्दिक. मनोज दाखल झाला.
वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलवर बॅकड्राईव्ह दाखवलाय. लॉंगॉनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. दीपेश म्हात्रेला आपण पाहतोय. एकच जाऊया बॉलवरती मिळेल. कमबॅक झालाय मनोजच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर धावसंख्या फलकावरती 45-45 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जीत आहे स्ट्रायकिंगवरती. 10 बॉलमध्ये 22 धावांचं एक चांगलं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना रतन नेहिलची विकेट गेल्यानंतर जबाबदारी स्वीकारले. बॅटरने पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली आणि अपील उचलून धरलाय. यष्टांच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इम्पॅक्ट बरोबर स्टंपच्या समोर त्या ठिकाणी जाणवला आणि पंचांचं बोट त्या ठिकाणी वरती आला. फलंदाज जीतच्या खेळीला लागत असताना पूर्णविराम. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 45 आहे. 45ला आतापर्यंत आपण पाहू शकतायत 3 धक्के लागलेत श्री जागमाता रावले टीमला. संपलाय मैदानामध्ये. 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जीतची विकेट गेले तर इथून हार्दिक आणि त्याचबरोबर नयन या जोडीला इथून खेळ सावरावा लागणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकता सुरुवात विकेटने झाली होती, परंतु जीत आणि साहिल चापके ही जोडी थोडीशी डोकेदुखी ठरली बॉलिंग अटॅकसाठी. आता बॉलिंग ट्रॅकवरती मिस्ट्री बॉलर अर्थातच रोहितला आपण पाहतोय. डावखुऱ्या त्याचा फिरकीपटू गोलंदाजी मार्कवरती आणला गेलाय. स्पेशली स्लॉग ओव्हरमध्ये रोहितला ठेवलं होतं कारण धावा वाचवायच्या. तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये रोहित कशा पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये करतो याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45-45 वरती 3 धक्के आतापर्यंत लागल्यात श्री जागमाता रावले टीमला. आता येणारे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये कोणाचं वर्चस्व असेल, प्रभुत्व कोणत्या संघाचं असेल याकडे लक्ष केंद्रित असणार आहे. रोहित आहे या जोडीला थांबवण्यासाठी रोहितचे प्रयत्न आतोनात असणार आहेत. दुसऱ्या बाजूला हार्दिक मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठी षटकारांसाठी संघर्ष करणार आहे. नवीन आलेला बॅटर नयन त्याच्याकडून सुद्धा भरपूर अभिलाषा आहेत, एक्सपेक्टेशन भरपूर आहेत. त्यामुळे या ओव्हरमध्ये येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स हवेत. गाई करा, वेळ भरपूर जातोय. अरे 2च मिनिटं एक्स्ट्रा झाल्यात. 2च मिनिटं एक्स्ट्रा झाल्यात असं. ठीक आहे, एक प्लेअर घे आतमध्ये. सर एक फिल्डर 38 सर्कलमध्ये घ्यावं लागणार आहे विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमला, कारण उशीर झाला होता. एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे, याची नोंद घ्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉक हिटर्स मैदानामध्ये आहेत. स्लॉक हिट्स हवेत, ते मोठे फटके हवेत येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूंचा जो कारभार आहे तो ठिकाणी रोहित म्हात्रेवरती सोपवला गेलाय. कर्णधार कल्पेशने फिरकी पटूला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टॉस मिस केलाय. डगआउट मध्ये आता पूर्णपणे शांतता पसरलाय कारण फुल टॉस मिस केला गेलाय. अंपायर्स कॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय बीमरसाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर दत्ता ठाकूर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आहेत. प्रचंड मेहनत पहिल्या दिवसापासून या पंचांनी घेतलंय आणि आतापर्यंत ॲक्युरेट डिसिजन या 4ही पंचांनी, त्यामध्ये किरण भोईर सरांचं सुद्धा नाव आवर्जून घ्यावं लागेल. इट्स अ नो बॉल. भीमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी नियंत्रण नव्हतं रोहित म्हात्रेचं. ऍक्शन रिप्ले जरूर दाखवला जातोय. चेस्ट लेवलला हा बॉल त्या ठिकाणी जाणवला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 46 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल. आता फ्रीडच्या बॉलवरती हार्दिक गरत स्ट्रायकिंग वरती आहे. रोहित म्हात्रेला जरूर प्रश्न पडल्यात. चांगला बॉल, काय फिरवला होता बॉल. लेग ब्रेक त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकलाय. जबरदस्त कौशल सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्यजनक जाणवले. त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल मागच्या बॉलचा, ज्या पद्धतीनं बॉल फिरवला होता. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. यादीचा बॉल
एक्स्ट्राच्या रूपामध्ये हाताळला होता. फ्रीडच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेऊ दिलेली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. मागचे दोन्ही बॉल गोलंदाज रोहित या ठिकाणी हार्दिकसाठी कोडं बनून राहिलाय. काय लेग ब्रेक टाकतोय जबरदस्त. अप्रतिम फिरतात या खेळपट्टीवरती. रोहित म्हात्रेचे बॉल दोन्ही लेग ब्रेक जबरदस्त. आणि दोन्ही चेंडू आपण पाहू शकतो विविध टप्प्यावरती टाकले गेलेत. आधीचा बॉल थोडा सॉफ्ट टर्मच्या बाहेर ठेवला होता आणि सेकंड बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला बरोबर या ठिकाणी स्टंपवरून फिरवण्याचा प्रयत्न केला रोहितने. स्विच हिटचा प्रयत्न गॅपमध्ये चाललाय. निखिलला बीट करत बॉल सरळ निघून जाईल. कुणालदादा पाटील स्टँडला अभिवादन करत असताना येतोय चौकार हार्दिकच्या बॅटमधून. ते स्विचचा अटेम्प्ट करणं गरजेचं होतं कारण चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकतोय रोहित आणि लेग ब्रेकच्या विरोधामध्ये या ठिकाणी स्विचचा अटेम्प्ट त्या ठिकाणी गेला फलंदाज हार्दिकने. एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं परंतु रिझल्ट चांगला मिळाला आहे हार्दिकला. 50 धावा पूर्ण झाल्यात स्कोर कार्ड वरती. पुनश्च एकदा जबरदस्त पाय चाललेले नाहीयेत आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना रोहितला आपण पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाले. फिरकीची जादू एक मिस्ट्री बॉलर खऱ्या अर्थानं रोहित म्हात्रे या टीमचं आहे आणि ते रहस्य आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हार्दिकच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर आला रोहितच्या विरोधामध्ये परंतु जे 3 डॉट बॉल टाकलेत ना जे 3 लेग ब्रेक टाकल्यात जबरदस्त आहे. ऑफ स्टंप वरती शफल झाल्यात आणि तदनंतर हा पंच केलाय. पिकअप शॉट आहे हुक शॉट आहे सरळ बॉल निघून जाईल. डीप स्क्वेअर सीमा पलीकडे येतोय षटकार 6 धावा. पाहायला मिळेल. थोडंसं मागून फिरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गोलंदाज रोहितने परंतु त्याचा फटका पडत असताना या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय फलंदाज हार्दिकच्या बॅटमधून 17 वरती खेळतोय. या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आलेत आणि 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 2 स्लॉग हिट आपल्याला पाहायला मिळालेत. 56 धावा फलकावरती आपण पाहू शकताय. शेवटचा आणि अंतिम बॉल रोहितचा असणार आहे. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला हवा आहे विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमला रोहित कडून. आतापर्यंत विकेटचा कॉलम खाली राहिला पहिल्या 5 चेंडूंमध्ये. आता या शेवटच्या बॉलवरती श्री जागमाता रावली टीमला पुन्हा एकदा षटकारांनी चौकाराची गरज. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 56 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल अंतिम चेंडूवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. भरपूर काही या ठिकाणी सांगून जाणारा चेंडू असेल. हा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सामना करेल हार्दिक. शेवटच्या बॉलवरती कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू चाललाय. 6 धावांकरिता षटकार हार्दिकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ट्रेडमार्क टेम्परामेंट दाखवलं या फटक्यामध्ये आणि काय फिनिश केले गेले. फिनिशर बनला या मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 62-62 आपण पाहू शकताय धावा या ठिकाणी उभारल्या गेल्यात आणि 63 धावांचं टार्गेट समोर 63 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलंय. आदरणीय गणेशजी कारभारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ग्रेट लेजंड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि सातत्यानं एक ग्रेट मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशजी कारभारी सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर अमितजी गरज साहेब रावळे गावातील हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर विकीजी भोईर साहेब अल्ल्याली पालघर परिसरामधून हे व्यक्तिमत्व बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आजचा जो हाफ आपल्याला पाहायला मिळतोय आजचा जो पूल आहे 40+ तालुका हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी विरार यंगस्टर पापडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपण पाहणार आहोत यक्ष 11 सफाले टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे.
आपण जर आळा असाल तर आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधून घ्यायचा आहे. त्याचबरोबर गणेशजी कारभारी साहेब आपणास विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. अनेक साऱ्या युवा खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील क्रिकेट खेळवण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या. हायलाइट्स पहिल्या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 5 ओव्हरमध्ये मोठं चॅलेंज असणार आहे. समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. या बॅटलमध्ये मजा येईल. एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे. टीम विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाला दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्याकरिता श्री जागमाता रावळी टीम या ठिकाणी उभी आहे. ते सुद्धा फाईट करताना पाहायला मिळतील. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लक्षात घ्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. ते 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. नो एक्सक्यूज. 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या. वेळ भरपूर जातोय. इथून मनोजची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये त्याचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स आउटस्टँडिंग राहिला, परंतु हा महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याला लढायचं आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या परिसरामधील खऱ्या अर्थाने एक सर्वाधिक यशस्वी ओपनिंग पेअर म्हणायला हरकत नाहीये. मनोज आणि रोहित हे बॉन्डिंग जे आहे ते कधी न तुटणारं बॉन्डिंग आहे. एक स्ट्रॉंग बॉन्डिंग सातत्याने त्यांच्या मदतीतून आपण पाहिलंय. मनोज पाटील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. +40 तालुका हाफ मधून जो पहिला सामना आपण पाहतोय, आई जीवदानी विरार यंगस्टर पापडी आणि दुसऱ्या बाजूला यक्ष 11 सफाले. आई जीवदानी विरार यंगस्टर पापडी संघ आपण जर उपस्थित झाला असाल तर कर्णधार प्लीज आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. मनोज आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याकरिता निहिल किनीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या दिवसामधून आपण पहिला एक सामना पेंडिंग राहिला होता आणि तो या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये खेळवला जातोय. दोन्ही संघांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे आयोजक मंडळी आभारी आहेत, कारण वेळेवरती उपस्थित झाले. जे टाइम तुम्हाला दिलं होतं, जी वेळ तुम्हाला दिली होती त्या वेळेवरती तुम्ही उपस्थित झाला, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. लवकरातच एक विस्फोटक फलंदाज रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मनोज पाटील. या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. ढग कोसळल्यात. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावा ज्या पद्धतीने आल्यात, पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं. स्क्रीनवरती रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाज आहे. आज त्याचा नॅचरल गेम खूप महत्वाचा ठरणार आहे, कारण 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती निहिल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडेड त्या ठिकाणी घेतला होता. एक धाव मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, एक धाव मिळून झाली या बॉलवरती. पंपूल आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. आज पंपूल या ठिकाणी या स्क्वॉडमध्ये या ठिकाणी इन्क्लूड केले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू स्केल मैदानामध्ये झाल्या आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. निहिलच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. आता बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल. दोन्ही संघ सातत्याने व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळत आलेत. ग्रामीणमध्ये कोणाचा जलवा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती मनोजच्या बॅटमधून आलाय चौकार की षटकार, षटकार की चौकार, चौकार. 4 धावा. अरमान आहे. मनोज पाटील विठ्ठलवाडी गाव की शान आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून करारा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. निहिलच्या विरोधामध्ये इंडिव्हिज्युअल जी बॅटल आपल्याला पाहायला मिळते, जी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निहिल किनी, दुसऱ्या बाजूला मनोज पाटील. पुढचा बॉल
या बॉलवरती सुद्धा इनसाइड आउटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. 6 धावांकरिता आधीचा चौकार हा षटकार मनोजच्या बॅटमधून. ट्रेडमार्क. आदरणीय सन्माननीय प्राण भोईर सरांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. जादूगर हे नाव खऱ्या अर्थानं जी पदवी त्यांना दिली गेली. बॅकफूट पंच त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाला. फलंदाज मनोजचा धाववरती खेळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निहिल पुढे सरसावले होते, कंट्रोलमध्ये आणलं आपल्या फॉलो थ्रू मध्ये. धाव घेतलेली नाही या बॉल होती. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. ओपनली फाईट मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला मनोज आणि निहिल मध्ये. पहिल्या 2 चेंडूंमध्ये मनोज हवी झालाय. मागच्या बॉलवरती निहिलने मनोजला शांत करण्याचं काम केलंय. दुसऱ्या बाजूला निहिलला मनोजची विकेट हवी आहे. मनोजला निहिलच्या विरोधामध्ये धाव बनवायच्या आहेत. आणि समोर फटका ओव्हर दी लॉंग ऑफ. चाललाय बॉल सीमारेषा पार. मुख्य मंचाला अभिवादन करत असताना मनोजच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. मनोजची अनबिटेबल प्लेअर आहे. कधी न हार मानणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निहिलच्या विरोधामध्ये या ठिकाणी वार करत असताना निहिल वरती पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न. साहिल चापकेला बीट करून पुनश्च एकदा बॅक टू बॅक 2 षटकार निहिलच्या विरोधामध्ये. मनोजच्या बॅटमधून 6 धावा. सकता है मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है जिंदगी नहीं का बॅटिंग मैदानामध्ये केले मनोजने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा, 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि एक फ्लाइंग स्टार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. मनोजचे जे फटके इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड कडक होते. सुरुवात केली कव्हरला चौकार मारून. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफूट पंच तिथे पाहायला मिळाला. आणि शेवटचे जे 2 बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ क्लिअर केले. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. आता या ओव्हरमध्ये पलटवार हवाय. श्री जागमाता रावळे टीमला पुनरागमन करायचं आहे, प्रभुत्व निर्माण करायचं आहे. आणि त्याचमुळे बॉलिंग ट्रॅकवरती एक यशस्वी गोलंदाज गेले कित्येक वर्षांपासून आपण पाहिलंय आशिषला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्री जागमाता रावळे किल्वा परिसरामधील एक मजबूत संघ, तर दुसऱ्या बाजूला सफाली परिसरामधील एक दादा संघ. 2 महायोद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल विकेट किपरला बीट करतोय आणि बॉल सरळ निघून जात असताना लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय. 4 धावा चौकार 22 रूपामध्ये. तेवीस चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. हुक शॉट रोहितच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतो. डीप फाईन लेगला रोहित सुद्धा थांबणार नाहीये. त्याच्या सुद्धा बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. आपण पाहू शकता 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय आणि 2 चेंडूंवरती 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती गुड लक त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु सेकंड बॉलवरती हार्डवर्क रोहितचं आपल्याला पाहायला मिळालं. स्विच इट क्लीन करेल सरळ बॉल या ठिकाणी. बरोबर जे डगआउट आपल्याला पाहायला मिळते त्या डगआउट मध्ये एक संदेश रोहितने मैदानामध्ये दिलाय. अजूनही मी खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पस्तीस झाल्यात. सलग 3 चौकार आशिषच्या विरोधामध्ये. मागचे दोन्ही बॉल शॉर्ट ऑफ लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळत आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलत असताना रोहितला आपण पाहतोय.
पहिला चौकार आला या ठिकाणी 22 चिरपामध्ये, परंतु विथ द बॅटने 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फटका जरूर फसलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सिद्धेशला आपण पाहतोय 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु 63 धावांचा पाठलाग करत असताना कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी रोहित वरती नाहीये आणि मनोज वरती नाहीये. 22 वरती खेळतोय मनोज. 5 चेंडूंचा सामना त्याने केलाय. दुसऱ्या बाजूला रोहित 11 वरती खेळतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. टॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावरती हात जातोय आशिषचा, कारण त्याला सुद्धा माहिती आहे हा बॉल जर बॅटला कनेक्ट झाला असता तर इथे सुद्धा 6 किंवा 4 डेफिनेटली मिळाले असता. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. 37 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील आशिष. स्विचचा प्रयत्न झालाय. शेवटचे 2 बॉल निर्धाव चिरपामध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. आता नक्कीच प्रश्न सतावत असताना मैदानामध्ये रोहितला स्विचचा प्रयत्न केला, तर नंतर हुकशॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही स्ट्रोक मध्ये अपयश मिळालं. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आई जीवदानी 11 यंगस्टर पापडी आणि दुसऱ्या बाजूला यक्ष 11 सफाले. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज. आता मॅचला मजा येणार आहे. पुन्हा एकदा ती बॅटल समोर येताना पाहायला मिळते. मागच्या ओव्हर मध्ये मनोजने वार केले होते गोलंदाज निहिल वरती. आता निहिल इथून कमबॅक करायचं आहे. निहिल हवी विकेट मनोजची. या ओव्हर मध्ये 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहू शकताय 26 धावांची गरज. टेकुने गुडघे, झुकवाव्या माना, सजवावे सिंहासन, बनला राजा. जातो जिथे होते मैदान त्याचे, ठोकावा सलाम, नाव मनोज त्याचे. काय बॅटिंग केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आणि सातत्यानं प्रत्येक प्रेक्षक राजा त्याला स्टँडिंग ओवेशन देताना पण त्याला पाहिले. मनोजचा बॅटिंग परफॉर्मन्स आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ती बॅटर समोर येते. एका बाजूला निहिल दाखल झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती केलाय प्रहार. निहिलला सांगितलंय वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलं या षटकाराने. 6 धावा षटकार. चा वापर या ठिकाणी केला गेलाय. पंच कशासाठी? बीमरसाठी. बीमरसाठी या ठिकाणी DRS चा वापर केला गेलाय. अंपायर्स कॉल की बॅटिंग आणि टीमने घेतलाय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लिगल डिलिव्हरी निहिलसाठी, परंतु इथून हा षटकार मनावरती घाव करणारा होता निहिलच्या. नवसिंगा जाऊन पोहोचे फलकावरती. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल या षटकामधील. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक नयन त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव मिळून झाली या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 44 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागील काही क्षणांसाठी निहिल पूर्णपणे खचला गेलाय, परंतु या खचलेल्या मनातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ती मनस्थिती पुन्हा एकदा सकारात्मक करावी लागणार आहे. फुल टॉस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर मुकेश त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत 2 धाव्यांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आधी सुद्धा उल्लेख केला होता एक स्ट्रॉंग बॉन्डिंग या दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याचमुळे आपण पाहू शकतायत ते कॉलिंग सातत्याने पाहायला मिळते. महेंद्रजी भोईर सर, द लेजंड ऑफ क्रिकेट आपण पाहू शकतायत आणि त्याचबरोबर किरणजी भोईर सर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती विकेट मिळते निहिलला. जे प्रहार निहिलवरती केले होते त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. विकेट जातोय क्लीन बॉलच्या रूपामध्ये. फलंदाज रोहित गॉन.
त्या चौथ्या बॉलवरती पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करत असताना श्री जागमाता रावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा फलकावरती लागल्या 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. फाईट क्लोज असेल. बॉल जाईल कव्हर मध्ये एकदा पूर्ण केली जाते. पाठलाग सुरू आहे. नयन त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. आता विजयासाठी 15 धावांची गरज. 15 धावांची गरज येणार आहे 13 चेंडूंमध्ये. क्लोज फाईट मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला निहिल या ठिकाणी संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपला थाट मिरवत असताना, रुबाब दाखवत असताना मनोज आणि निखिल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक चा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. मुकेश साई त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. पुन्हा एकदा 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय या ठिकाणी विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमसाठी. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे श्री जागमाता रावळे टीमला, कारण त्यांना सुद्धा त्यांचा ताज डोक्यावरती ठेवायचा आहे. मनोज पाटीलचा बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. निहिलवरती ज्या पद्धतीनं त्यांनी हल्ले केले गेलेत, पुन्हा एकदा तो प्राईम मनोज आज प्रत्येकाला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा अर्धशतक, धावांचा पाऊस तिथे पडला, धावांच्या नद्या तिथे वाहिल्या आणि पुन्हा एकदा आज सुद्धा रॉकी ग्रुपची संपूर्ण फॅमिली, ते कुटुंब आपल्याला पाहायला मिळते आपल्या मुख्य मंचावरती. आदरणीय रॉकीदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या सोबतीने त्यांचे परम मित्र अर्थातच रोहिदासजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रॉकी ग्रुपची संपूर्ण फॅमिली, विनीतजी गावड सर सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रामध्ये. मनोज जी गावड सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेशजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पॉप्युलर पर्सन अर्थातच निखिलजी गावड यांना आपण पाहतोय. जाऊयात सामन्याच्या दिशेने. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या 13. फिरकीचा जादूगर टीम विठ्ठलवाडीकडे रोहित आहे, तर दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावळे टीम कडे नयन आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती शॉट ऑफ द मॅच लॉंग ऑफला क्लिअर करतोय मनोजच्या बॅट मधून. विजयाचं समीकरण सोपं करणारा षटकार. 6 धावा. पाहायला मिळाला जो एक पॅटर्न स्ट्रोक आहे. मनोजचे जे कॉपी बुक स्ट्रोक आपण पाहतोय, फॉलोइंग स्वीप, त्याचबरोबर लॅप स्वीप, हेलिकॉप्टर शॉट, पुल शॉट, इन्साइड आउट, आज ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळले गेलेत. 35 वरती बॅटिंग करतोय 8 बॉल मध्ये. 11 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. या बॉलवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे सुद्धा रिझल्ट चांगला मिळेल बॅटर मनोजला. 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत मनोजच्या बॅट मधून. आता विजयासाठी 3 धावांची गरज. 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये लढलाय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. अविश्वसनीय फलंदाजी, इनक्रेडिबल परफॉर्मन्स मनोजचा, आणि मनोजसाठी सुद्धा एक अविस्मरणीय, अद्वितीय या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. 60 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इनसाइड आउटचा प्रयत्न आणि विजयाच्या धावा या बॉलवरती घेण्याचा प्रयत्न जरूर असणार. हिमेश चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा तर आल्यात. स्कोर इज लेवल. आता नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघ. 1 धावेची गरज. 62 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्टँडिंग ओवेशन देत असताना मनोज पाटील मन्याला, आणि विजयाच्या धावा. समोर फटका खेळलाय, क्लिअर केला गेलाय शेवटच्या बॉलवरती. 6 धावा आणि विजयाचा जल्लोष विठ्ठलवाडीकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये. कडक बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 63 धावा या ठिकाणी 9 चेंडू राखून 8 चेंडू राखून चेस केल्या गेल्यात. आणि दोन्ही टीम आपण हँडशेक करून घ्या. दोन्ही टीम आपण हस्तांदोलन करून घ्या. एक विराट
टीमसाठी स्टँडिंग ओवेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मनोजचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. मनोज ठरल्यात मॅन ऑफ द मॅच, परंतु या ठिकाणी विजयाचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि विजयाचा ताज मिरवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघ आपण पाहू शकतायत. 63 धावा चेस केल्या गेल्यात. आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे शुभ असे टॉस आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि मनोज गावड सरांचे शुभ असे टॉस करणार आहोत. चला मनोज, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. गणेशजी कारभारी साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्यांचे शुभ असते आपण दिवत मॅन ऑफ द मॅच. वहा आंधी तूफान भी दम तोड़ देते जब मनोज नाम की कश्ती जीत पर अडी होती. आणि आज पुन्हा एकदा मनोज नावाचं तुफान, मनोज नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं. मनोज, काय वाटतंय आज जो परफॉर्मन्स राहिलाय? मनोज जास्त बोलत नाहीयेत, बोलायला तर लागेलच मनोज. निखिल गावड यांना विनंती करतोय, आपण या. निखिल गावड, आपण या, आपण इंटरव्ह्यू घ्या. निखिल गावड, मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही प्रश्न विचारा. कसं वाटलं आज? चांगलं नीट बोल. हा, चांगलं वाटलं. हातात घेऊन बोल. टी शर्ट देऊ नको याला, नाही बोलला तर. नीट बोल. काय तर ना टाइम होते, तू 2 शब्द तर बोल. काय वाटलं आपला संघ आज क्वालिफाय झालाय तर? एवढ्या याच्याने बऱ्याच काळाने गेल्या वर्षीपासून एक पण मारला, पहिल्यांदा फायनल क्वार्टरला निघाल. कॉंग्रॅच्युलेशन. चला मनोजजी गावड सर आणि गणेशजी कारभारी सर, आपण सुद्धा यायचं आहे. गणेशजी कारभारी साहेब, आपण या. त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. मनोज ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. 47 धावांची एक विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा डाऊनफॉल मनोज यांचा सुरू झाला होता मागील वर्षामध्ये, परंतु त्या डाऊनफॉलमधून या ठिकाणी आज पुन्हा एकदा बाहेर निघाला आणि त्या ट्रोलर्सला आज मनोजने उत्तर दिलं. खऱ्या अर्थानं मनोज पाटीलचा स्टँडर्ड काय तो आज पुन्हा एकदा त्याने दाखवून दिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण सन्मानित करतोय मनोजला. गणेशजी कारभारी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. हार्डवर्क मनोज यांचं सातत्याने आपण पाहतोय आणि ते हार्डवर्क आज कामी आलं आणि मनोजच्या बॅटमधून 47 धावा, विजयाच्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम अँड वेल प्लेड मनोज. विठ्ठल रखमाई हार्डवेअर चे निलेश जिकिनी यांच्या मदतीतून 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यक्ष इलेक्ट्रॉनिक